बैठक हम जिसे कहते हैं कि मुंबई छोड़कर महाराष्ट्र के पूरे जिले के जितने भी पदाधिकारी हैं उन सभी को बुलाया गया था। एक तो उनके काम का जायजा लिया गया और दूसरे आने वाले जो चुनाव है उस चुनाव की उनके जिले के अंदर उनके क्षेत्र के अंदर क्या तैयारी है इसका पूरा ब्यौरा मांगा गया, डिटेल्स ली गई है और उस हिसाब से अब आगे का जो भी फैसला है, हमने जैसा आपको पहले बताया था कि चाहे पंचायत समिति हो, नगर पालिका, नगर परिषद हो, जिला परिषद हो, हम इस बार इलेक्शन लड़ेंगे। वहाँ पे स्थानिक लेवल के ऊपर किसके साथ गठबंधन हो सकता है या नहीं हो सकता है, या हम वहाँ पर अकेले लड़ने वाले हैं, ये तमाम बातों के ऊपर चर्चा की गई। महाराष्ट्र की जो मेन बॉडी है उसमें समीर साजिद बिल्डर साहब का ये प्रस्ताव था कि यहाँ पर एक मीटिंग कॉल की जाए और हमारे जितने भी एग्जीक्यूटिव कमेटी के ऑफिस बेयरर्स हैं वो लोग हर डिस्ट्रिक्ट का एक जायजा लेंगे। भाई अगर पत्रकार नहीं है तो बाहर चले जाए, मेहरबानी करके बाहर चले जाए, दरवाजा बंद कर दे। तो ये मीटिंग उसी का जायजा लेने के लिए की गई थी और मुंबई को छोड़कर महाराष्ट्र के पूरे जिले की बॉडीज को यहाँ पर बुलाया गया था। मुंबई की मीटिंग अलग सेपरेटली ली जाएंगी। मुंबई के अध्यक्ष फारूक शाब्दी साहब मुंबई के लिए वहाँ पर एक सेपरेट मीटिंग ली जाएगी। तो यकीनन आज इस मीटिंग के जरिए हमें बहुत सारी प्राथमिक जानकारी जो चाहिए थी और इलेक्शन कहाँ पे हम लड़ने वाले हैं उसका पूरी रिपोर्ट तैयार की गई है। अब जो एग्जीक्यूटिव कमेटी है अपनी रिपोर्ट तैयार करके ये फैसला करेगी कि कहाँ पर कितने सीटें कैसे लड़ाई जाएगी। आता हे आज जे मीटिंग बोलवण्यात आली होती ते AIMM पक्षाचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांनी हा निर्णय घेतला होता की पूर्ण महाराष्ट्राचा एक आढावा बैठक आपण या शहरामध्ये घेऊ। मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आम्ही पहिले ही घोषणा केलेली आहे की आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद हे सगळं निवडणूक आम्ही लढणार आहे। तर सगळं जिल्ह्याचा रिव्ह्यू करून एक प्राथमिक जानकारी त्यांच्याकडून जे घ्यायची होती आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी हे मीटिंग बोलवण्यात आली होती। आमचे पार्टीचे जे जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचे समीर साजिद बिल्डर्स आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळं प्रमुख पदाधिकारी या मीटिंग मध्ये होते आणि त्यांनी एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ते आता पार्टीला एक आपली रिपोर्ट सबमिट करणार आहे। त्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ की कुठे किती सीट्स लढायचं आहे। लोकल लेवलवर आम्ही हे निर्णय घेतला होता की कोणाशी आपल्याला अलायन्स करायचं आहे तर ते निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जे लोकल स्थानिक लेवलचे जे नेते आहेत त्यांना ते दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगतो की जे जिल्ह्यातले लोक आम्हाला सांगतील की आम्हाला हे निवडणूक लढायची आहे, तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो। निकाल नाही आला तर दुसऱ्या दिवशी, निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे। तर असं नाही आहे की फक्त निवडणूक लढायची आहे म्हणून लढायची आहे आम्ही। तुम्ही निकाल नाही दिला, तुम्ही पराभव झाले काही हरकत नाही आहे, पण समोरच्या माणसाला 50,000 मतं मिळतील आणि तुम्हाला 1,000 मतं मिळतील तर त्या डिस्ट्रिक्टचे जे जबाबदार असतील, जे प्रभारी असतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवणार आहे। इतका कडक निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मागच्या काही जिल्ह्यातला अनुभव जे होता आमचा ते बरोबर नाही होता। तर आता आम्ही जे निर्णय घेत आहे ते खूप विचार करून आणि ठामपणे हे निर्णय घेण्यात येत आहे। आता महाराष्ट्राच्या लेवलवर अशा कोणत्याही चर्चा सुरू नाही आहे। जशा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणूक असतात मोठ्या पक्षांची सुद्धा एका पक्षाची ताकद एका जिल्ह्यामध्ये असू शकते तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची काहीही ताकद नसते। तर आम्ही ते जे निर्णय आहे अलायन्सेसच्या बाबतीत ते स्थानिक लेवलचा आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय करते। लोकसभेला आणि विधानसभेला MIMचा बऱ्यापैकी पराभव झाला, लोकसभेला एकही निवडून आला
विधानसभेला जिथं तुम्हाला बऱ्यापैकी मतदान मिळायचं पण तिथे एकच तुमचा उमेदवार निवडून आलेला आहे. असं निराशाजनक वातावरण आहे. तुम्ही जे शिलेदार आहात तुम्ही सुद्धा पराभूत झालात. असं निराशाजनक वातावरण असताना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची शिकायत इकडे EVM वरती शंका आहे, दुसऱ्या बाजूला कुठला सहकारी पक्ष तुमच्या सोबत नाही. अशा परिस्थितीत कसं सांगता? आता तुम्ही माझं उदाहरण दिलेलं आहे तर तुम्हाला सांगतो की आमचा पराभव झालेला आहे. MIM पक्षांनी एकटाच इलेक्शन लढलं होतं. कोणीही आमच्याकडे अलायन्स नाही होतं, कोणीही आम्हाला सपोर्ट केलेलं नाही होतं. मग इम्तियाज जलील सारखा एक उमेदवार जेव्हा या शहरामध्ये उभे राहतो त्याच्या विरोधात कोण असतं तर 3 जे सत्ताधारी पक्षांचा एक अलायन्स, फॉर्मिडेबल अलायन्स, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादा साहेबांची NCP आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र होते. सगळं पोलीस प्रशासन, पैसा हे सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही एकटं लढलं. एकटं लढून सुद्धा आमचा पराभवाचा जे अंतर होता किती होता 2000 मतांच्या कमी. तर अशा परिस्थितीने तुम्ही मला सांगत असेल की आमचा पराभव झालेला आहे, हे आमचा पराभव नाही आहे. लोक आजही आमच्या सोबत उभे आहेत आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी वारंवार ते बोललेलं आहे की आज जे सत्ताधारी पक्ष जे पैशाचा जे वापर करत आहे आणि सगळीकडे उघडकीस झालेला आहे की ते कशा प्रकारचे पैशाचा वापर करून गोरगरीब वस्त्यामध्ये जाऊन विकत घेणारा जे हे आहे वोट, ते कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे सगळ्यांना माहित आहे. त्याचा अर्थ हे होत नाही आहे की MIM पराभव झालेला आहे. आम्हाला अनेक ठिकाणावर खूप चांगले मत मिळालेले आहे. पहिल्यांदा आम्ही 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी जेव्हा MIM होती आमच्या विचारात नाही होतं की आम्ही कधी जिल्हा परिषदच्या निवडणूक लढू, आम्ही पंचायत समितीच्या इलेक्शन लढू, नगर परिषदसाठी आम्ही नगर अध्यक्षाच्या इलेक्शन लढू करते. पण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्या कार्यकर्ते आमच्याशी जोडलेले आहे, जे लोक जोडलेले आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे, कमी लोकांना इतका विश्वास आहे की MIM पक्ष जिंकल्यानंतर, त्यांचा उमेदवार जिंकल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसणार नाही, की तो दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे. ते आमच्याकडे जे आहे ते आहे. म्हणून जे आज तुम्ही मत देतो एकाला आणि ते जिंकून येतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये खोके घेऊन जाऊन बसतं, तर तुम्ही लाखो मतदारांशी हे विश्वासघात करतात. तर एक असं नाही आहे की आम्ही हे दावा करणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता MIM ची लाटच येणार आहे, पण आमची काय ताकद आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ग्रामीण एरियामध्ये पण तुम्हाला दिसणार आहे. नाही सर, शहरामध्ये तुमची ताकद आहे पण ग्रामीण एरियामध्ये MIM नाही ना. आपल्याला हेच वाटत होतं ना, मलाही हे वाटत होतं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी मलाही वाटत होतं की MIM च्या ग्रामीण एरियामध्ये काही ताकद नाही आहे. म्हणून मी बोलताना शेवटच्या जे ओळी मी बोललो ते काय बोललो की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल की ग्रामीण एरियामध्ये ही MIM कितपर्यंत पसरलेला आहे, पोचलेला आहे करके. निवडणूक होईल त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. दुसऱ्या भानगड अशी आहे की लोकसभेला जसं जे मुस्लिम धर्मगुरू आहेत किंवा मुस्लिम संघटना आहेत त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं काही MIM ची ठिकाणं वगैरे. तर आणखी त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की MIM अजूनही मुस्लिम मतांच्या पलीकडे गेली नाही, म्हणजे मुस्लिमांव्यतिरिक्त दुसरी जी मतं आहेत ती MIM ला पडत नाही. ही एक अडचण आहे. त्या अडचणीच्या काळात तुम्ही कसं बघा, आता बिहारच्या निवडणूक जे होत आहे, आम्ही एक राजपूत समाजाच्या कॅन्डिडेटला आम्ही तिकीट दिलेले आहे, 2 दलित समाजाच्या कॅन्डिडेटला उमेदवारी दिलेली आहे, OBC समाजातल्या कॅन्डिडेटला आम्ही इथे दिलेलं आहे. आणि आपल्या शहराच्या बाबतीत बोलायचं असेल तर या शहरामध्ये ही जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढली तर किती आम्हाला SC कॅन्डिडेट्स आम्हाला जिंकून आले होते, OBC महिला आमच्या पार्टीतून निवडून आली होती. हे मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो आपल्याला. आता या 10 वर्षामध्ये खूप सारा परिवर्तन झालेलं आहे. खूप सारे जातीचे लोक आणि प्रमुख उदाहरण मीच आहे ना. माझ्या लोकसभामध्ये मी कधीही दावा करणार नाही मला फक्त मुस्लिमांचं मत मिळाले होते. जे शिक्षित युवा होते, युवती होती, त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलं. आता चांगले कॅन्डिडेट दिल्यानंतर आज इम्तियाज जलील आहे, इम्तियाज जलीलच्या व्यतिरिक्त 2 चांगला कॅन्डिडेट उभं केलं तर त्यांनाही मतदान करते. पण ते ग्रामीण भागामध्ये निर्णय मतदान नाही. तर तुम्हाला मी काय म्हटलं
की मुस्लिम समाजाने फक्त मतदान देण्याचं काम करायचं का? आता आम्हालाही हे निर्णय घ्यायचा आहे की आम्ही चांगला कॅन्डिडेट दिलं तर मागच्या 75-76 वर्षामध्ये मुस्लिम समाज दुसऱ्या समाजाच्या लोकांनाही मतदान करत होतं ना. आता वेळ आलेली आहे की आम्हाला दुसऱ्या समाजाची लोकही आमच्या बाजूने उभे राहतील, आम्हालाही मतदान करतील. साहेब, तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाची इच्छा आहे तुमच्याशी युती व्हावी म्हणून? मला असं वाटत नाही कोणत्याची पक्ष इच्छा आहे. तुमची इच्छा काय? बरं, ते बघा, तयारी आमची एकला चळवळीची आहे आणि अनेक जिल्ह्यामधून असे प्रस्ताव येत आहे कि साहब ये शहर के अंदर ये एक आघाड़ी बन रही है, वो आघाड़ी आपके साथ अलायंस करना चाह रही है. आता ते स्थानिक लेवलच्या नेत्यांना माहित आहे की लोकल लेवलवर कोण प्रभावशाली आहे, आपल्याला फायदा कोणाशी होऊ शकतो. पण मोठ्या पक्षांची जी आज परिस्थिती आहे, मोठ्या पक्षांच्या बाबतीत बोलतो तर सगळ्यांना असं वाटतं की बाबा हे अलायन्स आपल्याला यांच्याशी करण्याची आवश्यकता आहे. कारण सगळ्यांना असं वाटतं की आपली ताकद इतकी आहे नाही. भाजपला असं वाटतं की एकनाथ शिंदेने जिंकू नये, एकनाथ शिंदेना असं वाटतं की अजित पवारांची सीट माझ्यापेक्षा जास्त येऊ नये, अजित पवारांना असं वाटतं की हे दोघांची माझ्या हे जास्त सीट्स येऊ नये. एकामेकांचं त्यांचं जे हे चाललेलं आहे ना, आता काँग्रेस एकटं लढणार आहे का एनसीपी सोबत लढणार आहे, शरद पवार साहेब ऐनवेळी काय निर्णय घेणार आहे कुणालाही माहित नाही. व्हेरी गुड. तो पिछले चुनाव में जो है सिंगल वार्ड थे महानगर पालिका में औरंगाबाद, अभी इस बार जो है प्रभाग है, तो आपको नहीं लगता है इसमें चुनौती है कुछ जमात के सामने? बघा काय आहे की मागच्या लोकसभेचं एक उदाहरण देतो. असे उमेदवार लोकसभेमध्ये जिथे वोटिंगची संख्या 20-20 लाख असतं, या इलेक्शन मध्ये असे चिल्लर चाललर 300-200-100 वोट घेणारे लोक उभे होते. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असंच व्हायचं की कोणीतरी उभे राहतं, मग तिकीट घेतल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना काही तडजोड करायचे असतं की बाबा तुम्ही बसा, मी तुम्हाला पैसे देतो. हे सगळे धंदे जे सुरू होते ना, बहुतेक आता प्रभाग आल्यामुळे हे जे छोटे मोठे जे धंदा करणारे जे इलेक्शनच्या वेळी दर 5 वर्षांनी धंदा करणारे जे लोक आहेत ते लोक संपतील. आता हे जे लोक आहेत जे लोकसभामध्ये उभे होते ते तुम्हाला आमदारकीमध्ये तेच लोक आणि तेच कॉर्पोरेटरलाही तेच लोक उभे राहणार आहे, कारण त्यांनी धंदा केलेला आहे. आता एक की मी फॉर्म भरणार आणि माझ्याकडे 50 वोट आहे, तर माझ्या 50च्या हिशोबाने तुम्ही काय पैसे देणार आहे मी मागे घेतो. 2026 के पदवी दर के बारे में कैंडिडेट के बारे में क्या इरादा है? अभी हमने इसका कुछ फैसला नहीं लिया है. जे प्रभाग बनलेले आहेत ते प्रभाग जे आहेत सत्ताधाऱ्यांनी आपल्या हिशोबाने बनवले आहेत. सीट निवडून येऊ नये. आम्हाला हे माहित होतं कोणतीही कोणाचीही सरकार असू द्या, ते आपल्या हिशोबाने ते सगळं गेम सेट करतात आणि याच्यामध्ये ही आम्हाला माहित आहे कुठे त्यांची मीटिंग होती, कुठे कोण कोण लोक बसले होते, कशा प्रकारचे ड्राफ्टिंग करत होते. पण आपल्या शहराचा आपण भूगोल जॉग्राफी बघितलं नव्हते. तुम्ही माझ्या 2 गल्ली इथून काढा, 2 गल्ली इथून काढा, जिंकणार आलीच. ऐसा नहीं है कि मतलब सगळ्या राजनीतिक पक्ष जेव्हा निवडणूक लढतं ना, त्यांचा लढण्याचा एकच उद्देश असतो की जास्तीत जास्त सीट्स निवडून आणायचे. आता आमच्यापैकी चांगले कॅन्डिडेट्स आहेत, चांगले कॉर्पोरेटर्स आहेत ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं आहे. बहुतांश त्यांना मी बाहेर काढलेलं आहे ऑलरेडी. मतदार मुलं राहणार आहे, तुमचा मुलगा राहणार आहे. माझा मुलगा माझा मुलगा कॉर्पोरेटरसाठी नाही, आमदारकीसाठी नाही, खासदारकीसाठी नाही. कारण आजच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये माझा स्वतः एक पिता म्हणून माझी इच्छा आहे की माझा मुलगा या राजनीतीच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये येऊ नये. दुसऱ्यांची मुलं बरी उभे करताय. त्यांचा घराणेशाही आहे, त्यांचा घराणेशाही झालेली आहे.
नाही तुम्ही तिकीट वाटणार ना उद्या जिल्हा परिषद म्हणजे हजारो लोकांना, हजारो तरुणांना, हजारो मुलांना तुम्ही रिंगणात उभे करणार, पण स्वतःचा मुलगा मात्र नको. माझा स्वतःचा. आता कुणाच्या वडिलांना असं वाटत असेल की माझ्या मुलाला मी किती घाणेरडी असू द्या, मला राजनीतीमध्ये आणायचं आहे, त्यांचं निर्णय. माझा एक पालक म्हणून बोलतो मी पक्षाचा अध्यक्ष आहात, नाही तुम्ही सगळ्यांचे पालक आहात तुमच्या पक्षाचे. नाही, मी माझ्या बाबतीत मी व्यक्तिगत सांगितलेलं आहे, व्यक्तिगत मी माझा निर्णय घेतलेला आहे की माझ्या मुलांनी येऊ नये राजनीतीमध्ये. खूप घाणेरड्या, खूप खालच्या लेवलवर आपण महाराष्ट्रामध्ये राजनीती बघत आहे आणि दुर्दैवाने हे बॅक टू वर्स पर्यंत जाणार आहे. आता आपण जे बघत आहे ना ते खूप याच्यापेक्षा वाईट होणार आहे. बोगस याद्या किंवा डबल नावं किंवा मतदार आणले जाते, हे सगळे चर्चा आहे. एमआयएम पक्षाची या सगळ्याबाबत काय भूमिका काय आहे की मी स्वतः मागच्या आठवड्यात जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशनरने मीटिंग कॉल केली होती सगळ्या राजनैतिक पक्षांचे एक प्रतिनिधींना, तर मी स्वतः त्या मीटिंग मध्ये गेलो होतो आणि तेच इलेक्शन कमिशनर वारंवार असा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो की आमच्या इलेक्शन किती फ्री अँड फेअर आहे. मी त्यांना एक उदाहरण दिलं की माझ्या शहरामध्ये आता महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात एक असा कॅन्डिडेट आहे की ज्यांनी एक इलेक्शन SC सर्टिफिकेटवर इलेक्शन लढलं, दुसरा इलेक्शन त्यांनी ओबीसीच्या सर्टिफिकेटवर लढलं, तिसरा इलेक्शन त्यांनी इंडिपेंडंट म्हणून इलेक्शन लढलं आणि जेव्हा त्यांची तक्रार इलेक्शन कमिशन गेटकडे गेली तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की हे जबाबदारी महानगरपालिकेची होती. महानगरपालिका हे बोलत होती की नाही आम्ही फक्त एक्झिक्यूट करणारे आहे, निर्णय घेणार आहे इलेक्शन कमिशन. तर मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही या प्रकारचा निर्णय घेत नाही, आता हेच इलेक्शन कमिशनने रूल केलेला आहे की 2 मुलांचं किती असे लोक आहे की ज्यांना 4-4, 5-5, 6-6 मुलं आहेत, पण इलेक्शन साठी ते 2 मुले दुसऱ्याला देऊन टाकतात इलेक्शन. हे सगळ्यांना माहित आहे का नाही? तर जोपर्यंत इलेक्शन कमिशन याच्या बाबतीत गांभीर्याने निर्णय घेत नाही, ऍक्शन घेत नाही, अशा प्रकारचे मी स्पष्टपणे इलेक्शन कमिशनरला त्या मीटिंग मध्ये सांगितलं की लोकांना माहित आहे की काही असू द्या आम्ही निवडणूक लढणार आणि निवडणूक लढल्यानंतर माझ्या विरोधकांनी कोर्टामध्ये गेलं तर 5 वर्ष 6 वर्ष असंच जाणार आहे कोर्टामध्ये, तोपर्यंत तो एन्जॉय करतील. म्हणजे माझ्याकडे इतके पुरावे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट अतुल सावेंच्या विरोधात होते, इतके पुरावे होते की एका सामान्य माणसाला मी त्याला दाखवले असते तर त्यांच्या इलेक्शन रद्द व्हायला पाहिजे होतं. पण मला माहित होतं की मी कोर्टामध्ये गेल्यानंतर एका सिनियर काउन्सिलर लावायला लाखो रुपये मला खर्च करावे लागणार होते आणि निर्णय तारीख पे तारीख और उसके बाद तो 5 साल वो आमदार बन के निकल जाते और इम्तियाज जलील अपने जेब का खर्चा है तो अदालत के अंदर लगाए. दिवाळीच्या सणामध्ये या देशाची या राज्याची एक परंपरा आहे. ठीक आहे, राजनीतिक मतभेद आहे ते राहणार, आपले पॉलिटिकल आयडियोलॉजिकल डिफरेंसेस जे आहेत ते राहणार, पण याचा अर्थ हे नहीं है कि वो मुझे ईद के ऊपर मुबारकबाद ना दे और मैं उन्हें दिवाली के ऊपर मुबारकबाद ना दूं करके. तर इतना भी ऐसा घटिया तरीके की सोच हम रखते नहीं है. त्या दिवशी जेव्हा मी खैरे साहेबांना भेटलो तर ते हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेले होते. मला सर ये कितना रंग आपके ऊपर कितना अच्छा लग रहा है करके. म्हणजे आप तुम्ही समोरच्या माणसाला कशा आपल्या एक संदेश देतो. ठीक आहे, राजनीतिक जे भांडण आहे तर सुरू राहणार आहे. महाआघाडीमध्ये मनसेला प्रवेश दिला, आता काय आहे की मी जेव्हा आम्ही सुरुवातीपासून हे बोलतो की एमआयएम पक्ष इज लाईक अनटचेबल, अछूत आहे. आम्ही कोणी आम्हाला हात लावायला तयार नाही आहे. बिहारमध्ये आम्ही 5 सीट जिंकलो होतो आणि 5 सीट जिंकल्यानंतर आम्ही यावेळी इंडिया अलायन्सला मागितलं होतं फक्त 6 सीट्स. आम्ही तुम्हाला 6 सीट द्या, जे जिंकलेले 5 सीट्स आहे आमचे आणि एक ऍडिशनल सीट जिथे आम्ही 2 नंबरवर आले होते ते द्यायला तयार नाही होते. आम्ही वारंवार चिठ्ठ्या दिले, वारंवार त्यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या मार्फत त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त 6 सीट्स द्या. त्यांनी म्हटलं तुमची ताकदच नाही आहे, काही आम्ही देणारच नाही आहे, आम्ही कुणालाही घेणार आहे.
जे कट्टर जातीवादी पक्ष आहे त्यांच्या सोबत आम्ही घेणार, पण तुम्हाला घेणार नाही. आता MIM किती सीट्स लढत आहे? 30 सीट्स लढत आहे. आता उद्या तुम्हाला फटका बसेल, तुम्हाला काही झालं तर पुन्हा आमच्या नावाने राडा करू नका. हमारे नाम के ऊपर मातम करो मत. हमने तो पहले बोल दिए थे कि 6 सीट्स हम लढने वाले हैं करके. आता हे सगळे जे लोक आहे ना, राज साहेबांचे भाषण आहे का की काँग्रेसवर कसा तुटून पडत होते ते, एकदा भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबतीत कितीही चांगलं बोलत होते, नंतर किती वाईट बोलत होते. आता हे सगळे लोक एकत्र येणार आहे कारण त्यांना सगळ्यांना माहित आहे कि अकेले में हमारी कोई ताकत नहीं है, हमको किसी ना किसी का सहारा लगेगा करके. अगर हिम्मत कर रहा है कोई आज के दिन कि अकेले लड़ने की ताकत हमारे में है तो वो AIMIM. बरं, तुम्ही बिहारचा किस्सा सांगितला, 30 सीट आणि 5-6 सीट. तुमची टक्कर न घेणाऱ्या अशा एका पक्षाला धडा शिकवण्याच्या नादात तुम्ही दुश्मनांचे हात बळकट करताय. आम्ही ठेका नाही घेतलेला आहे. आमच्यासाठी जे भाजप आहे तेच काँग्रेस आहे, तेच RJD आहे. मुस्लिमांचं पॉप्युलेशन तुम्ही बघितलं बिहारमध्ये तर तुम्ही एक ठीक आहे सोडून द्या की जे 5 सीट्स आम्ही समजा एकही सीट जिंकलं नसतं आणि आम्ही 6 सीट्स मागितलं असतं तर कोणीही आम्हाला हाकलून दिलं असतं की तुमची ताकदच नाही आहे. इथं आम्ही 5 सीट जिंकलेले आहे आणि 6 मागत आहे आम्ही, तर तुम्ही तेही द्यायला तयार नाही आहे आणि तुम्ही आम्हाला हे म्हणणार आहे. RJDचे प्रमुख जे आहे तेजस्वी त्यांनी म्हटलं होतं की अगर आपको भाजप को अगर हराना है तो आप इलेक्शन ही मत लढो करके. म्हणजे असा सुझाव आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आलेले आहे. आता 30 सीट्स आहे, आम्ही जाणार बिहारला. शहरात 12 पत्रकार इच्छुक आहे तुमच्याकडून तिकिटासाठी. किती लोकांना देतात? लिस्ट पाठवा मला. एक पत्रकाराचं जर मला माहित आहे सोशल मीडियावर व्हायरल करत आहे तुम्ही आणि त्याला फक्त कॉर्पोरेटला मी तुम्ही त्यांना महापौर करून टाकलेले आहे. मला माहिती तिकीट नेले 2 भाग होतील त्याच्यात. तुम्ही तिकीट नेलेले 2 भाग होतील त्याच्यात. मला माहित आहे. देखिए शनिवार वाड़ा के अंदर जो मामला हुआ है, हम भारतीय जनता पार्टी की कड़ी निंदा करते हैं. उनके एक मिनिस्टर के ऊपर कई 100 करोड़ रुपए के जमीन घोटाले का मामला अभी पूना में बहुत गर्म चल रहा है मोहर साहब के खिलाफ. और ऐसे मौके के ऊपर मालूम है RSS की स्ट्रेटेजी क्या होती है. जब मुद्दा एक होता है तो फौरन एक नया मुद्दा तैयार कर दिया जाता है और पूरा का पूरा मीडिया है तो उसकी तरफ है तो कैमरे को घुमा दिया जाता है. इसमें यही चाल इस बार भी खेली गई है कि वो जो MLA MP है राज्यसभा की मेधा कुलकर्णी, इतने सालों से, मैं खुद 12 साल पूना में रहा हूँ, उसमें शनिवार वाड़ा कई मरतबा गए हैं. वो जो वहां पर एक दरगाह है कई सालों से है, मतलब वहां के रहने वाले लोगों से अगर पूछेंगे आप 60 साल का तो वो बताएगा आपको कि मेरे पैदाइश से मैंने तो दरगाह देखा है. अचानक अशा प्रकारचा हल्लडबाजी करणं आणि कारण काय होतं, एक 4 महिलापैकी दो महिलाओं ने नमाज पढ़े है. अब नमाज पढ़ने का मतलब ये है कि तमाम जाति धर्म और मजहब के लोगों ने उनसे सीख लेना चाहिए था कि हम कहीं पर भी रहो, हम बाजार में रहो, हम फ्लाइट में रहो, ट्रेन में रहो, या हम शनिवार वाड़ा के लॉन के अंदर गए हो, नमाज का वक्त हुआ और उन्होंने नमाज पढ़े वहां पर. क्या गुनाह किए उन्होंने ये बताइए. 2 मिनट के लिए अगर उन्होंने वहां पर नमाज पढ़ ली बुरखे की हालत के अंदर, तो क्या उन्होंने वहां पे कोई पत्थर जमा किए, पत्थर को लाल रंग लगाए और वहां पर उन्होंने कहा कि अब ये हमारा हो गया है शनिवार वाड़ा का? ऐसा कुछ किए है उन्होंने. और उसके बाद पुलिस ने उनके ऊपर FIR रजिस्टर करना, ये उससे ज्यादा घटिया और घिनौनी बात है किसी ना किसी के दबाव के अंदर आकर. देखिए शनिवार वाड़ा का इतिहास जो है वो पेशवाओं से और छत्रपति शिवाजी महाराज से जुड़ा हुआ है. अगर छत्रपति शिवाजी महाराज को मुसलमानों से बैर नहीं था तो ये चिंदी चोर कौन तैयार हो गए हैं जो उनका नाम लेकर अपने समाज को और ज्यादा बदनाम करने की जो कोशिश कर रहे हैं. मुसलमानों ने अगर नमाज पढ़े हैं वहां पर तो कोई गुनाह नहीं किए हैं, और वहां पर जो हल्लड़बाजी की गई है वो सिर्फ इसलिए की गई है कि वहां पर एक मुद्दा
300 करोड़ रुपए का बताया जाता है, कोई एक हॉस्पिटल की जमीन जो बेच दी गई है भारतीय जनता पार्टी को, और वही लोग आपस में एक दूसरे पर इल्जाम लगा रहे हैं। तो उसको डाइवर्ट करने के लिए आरएसएस की जैसी स्ट्रैटेजी रहती है कि फौरन मुद्दे को ढकेल दिया जाए करके। अब वो मुद्दे के बारे में चर्चा हो रही, क्या किसी ने मुझसे ये सवाल किया है क्या कि साहब वो वहाँ का जमीन का घोटाले का मुद्दा क्या हुआ, आपने सवाल क्या किए कि साहब वो मस्जिद का, यही एग्जैक्टली नमाज का जो मुद्दा है वो उसको भटकाने के लिए किया गया है। हम पुणे पुलिस से अनुरोध करते हैं कि ये जो आपने भारतीय जनता पार्टी के दबाव में आकर ये जो महिलाओं का के ऊपर आपने एफआईआर रजिस्टर किया है, ये पहली मर्तबा ऐसा हुआ है, मैं नहीं समझता हूँ। आज अगर आप मकबरे में चले जाए, दौलताबाद में चले जाए, कई नमाजी है, एयरपोर्ट के अंदर, फ्लाइट के अंदर अगर नमाज का वक्त होता है तो पढ़ लेते हैं, 2 मिनट लगता है। ये कुछ सीखिए उसमें समाज के लोगों ने। मस्तानीनं पण नमाज पडलाच होता। हमारा तो यही कहना है मस्तानी पढ़ो, कितने टाइम वहां पर मस्तानी ने नमाज पढ़ी होगी, ये उस वक्त तो किसी को कोई परहेज नहीं था। लेकिन ये नए नए जो अभी चिंकू पिंकू जो आ गए हैं ना, जो हिंदुत्व का अपना ये कि हिंदुत्व का पूरा बोझ जो है वो मेरे कांधों के ऊपर है, उसमें वो महिला एमएलए है जो बार बार ऐसे मुद्दों को लाकर कहीं न कहीं मीडिया के अंदर वो अपने आप को आगे बढ़ाने की कोशिश कर जो घोटाले का मामला सामने आ रहा, जो घोटाले का मामला सामने आ रहा 300 करोड़ का, क्या उसके अंदर कुछ आप सामने लाएंगे? नहीं, मेरा नहीं है। देखिए, आप पिछले 3-4 दिनों का पूना के अंदर 1 हफ्ते का आप समझ लीजिएगा कि किस तरीके से वहां के एक एमएलए ने आरोप लगाया कि ये मंत्री का कैसा है, इसके अंदर इन्वॉल्वमेंट है करके। मुरलीधर मोहोर जो सिविल एविएशन के स्टेट मिनिस्टर हैं, उनका हाथ किस तरीके से है करके भारतीय जनता पार्टी के तो उनको क्या मिला? मैं समझता हूँ अगर सीसीटीवी फुटेज शनिवार वाड़ा का अगर निकाल के देखे 1 महीने के अंदर, तो हो सकता है आपको और ऐसे विजुअल्स मिल जाएंगे जहां पर एक आदमी कोने में खड़े रह के नमाज पढ़ ले रहा है, कोई एक महिला है तो बुर्खे में होगी तो कोने में खड़े रह के नमाज पढ़ ले रही होंगी। तो क्या शनिवार वाड़ा क्या ये कब्जा कर लिए है? देखिए, ये जो चुप चुप के हिंदुत्ववादी जो लोग जमा हो गए हैं, ये एक सोची समझी साजिश के तहत ये सब किया जा रहा है।